नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुमचे मनापासून सुरुवातीलाच आभार मानते, कारण माझ्या विनंतीवरून तुम्ही सबस्क्राईब करताय, चॅनलला लाईक करताय आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करताय. यासाठी तुमचे सुरुवातीलाच मनापासून आभार. आणि आपण जाणताच की सध्या आपण खानदेशातले कवी या मालिकेत वेगवेगळ्या कविता ऐकतोय. कारण 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खानदेशच्या भूमीत साने गुरुजींच्या कर्मभूमीत अमळनेरला संपन्न होणार आहे. आज मी कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे बा.सी. मर्ढेकर यांची. मर्ढेकरांचा जन्म फैजपूरला झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. तुम्ही म्हणाल मर्ढेकर हे नाव कसं? मर्ढे हे गाव तर सातारा जिल्ह्यातलं. हो, बरोबर आहे, ते सुद्धा बरोबर आहे. मर्ढे हे त्यांच्या पूर्वजांचं, सर्वांचं मूळ गाव हे मर्ढे. पण मर्ढेकरांचे वडील शिक्षक होते. त्यानिमित्तानं ते फैजपूरला नोकरीला होते आणि तिथंच बा.सी. मर्ढेकरांचा जन्म झाला. फैजपूरलाच इयत्ता 4थीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आणि त्यांच्या वडिलांना वाटलं की आपल्या सतत बदल्या होणार आणि त्यामुळं मुलाच्या शिक्षणावरती परिणाम होणार, म्हणून त्यांनी फैजपूरलाच फडक्यांच्याकडं त्यांना ठेवलं आणि तिथं त्यांचं 4थीपर्यंतचं शिक्षण झालं. फडक्यांकडं इंग्रजीचा चांगला प्रभाव त्यांच्या मनावरती पडला आणि पुढं इंग्लंडला ICS होण्यासाठी जायचं हे त्यांनी अगदी मनापासून ठरवलं. खरं म्हणजे त्याचं बीज हे फैजपूरमध्येच रुजलं असं म्हणायला हरकत नाही. पुढं त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण म्हणजे 4थीनंतर बहादरपूरला ते होते. फैजपूर जवळच बहादरपूर गाव आहे, तिथं 4थीपर्यंतचं शिक्षण झालं आणि धुळ्याला गरुड विद्यालयामध्ये त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालं. असे बा.सी. मर्ढेकर. मर्ढेकर हे त्यांचं मूळ आडनाव नव्हतंच. आणखीन एक सांगायचं आहे मला तुम्हाला. त्यांचं मूळ आडनाव होतं गोसावी. समर्थ रामदासांच्या शिष्य परंपरेतला त्यांच्या घरामध्ये वारसा होता. त्यांचे पूर्वज समर्थांच्या शिष्य परंपरेतले. गोसावी हे त्यांचं मूळ आडनाव होतं. मग त्यांचे एक चुलते ते मामलेदार होते. त्यांना वाटलं हे गोसावी आडनाव नको. मग आपलं जे गाव मूळ आहे मर्ढे गाव, त्यावरून त्यांनी मर्ढेकर हे आडनाव घेतलं आणि मग घरातल्या सर्वांनीच मर्ढेकर हेच आडनाव लावण्यास सुरुवात केली. असे हे बा.सी. मर्ढेकर. बा.सी. मर्ढेकर सुद्धा हे श्रीरामाची भक्ती करणारे होते. याची प्रचिती आपल्याला त्यांच्या अनेक कवितांमधून दिसून येत असते. साहित्य समीक्षा किंवा त्यांचं काव्य याविषयी त्यांना ईश्वराकडे काही मागायचे. हे मागणं म्हणजेच त्यांची ही कविता. अर्थात या कवितेमध्ये त्यांचे शब्द कधी स्फुल्लिंग झालेले आपल्याला दिसतात, तर कधी हळूवार कोमल भावफुल झालेले दिसतात. विनयशीलता सुद्धा दिसते. तर मी ही कविता तुम्हाला वाचून दाखवते. कविता वाचते. भंगू दे काठिन्य माझे, आमल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या, ज्ञात हेतूतील माझ्या, दे गळू मालिन्य आणि, माझी या अज्ञात टाकी, स्फूर्ती केंद्री त्वद्बियाणे. राहू दे स्वातंत्र्य माझे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारातले गा. राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारातले गा. अक्षरा आकार तुझ्या, फुफ्फुसाचा वाहू दे गा. लोभ जिभेचा जळू दे, लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या, लाभू दे भाषा शरीरा. द्रौपदीचे सत्व माझ्या, लाभू दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य मीचे, जाऊ दे कार्पण्य मीचे,
दे धरू सर्वांस पोटी, भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. खांब दे ईर्षे समाझा, खांब दे ईर्षे समाझा, बाळगू तुझ्या तपाचे. नेऊ दे तिथून माते, शब्द तुझ्या स्पंदनाचे. त्वत्स्मृतीचे ओळखू दे, माझी या हाता सुकाणू. त्वत्स्मृतीचे ओळखू दे, माझी या हाता सुकाणू. थोर यज्ञा शांती देगा, माझी या वृत्तीत बाणू. थोर यत्ना शांती देगा, माझी या वृत्तीत बाणू. आण तुझ्या लालसेची, आण तुझ्या लालसेची, आण लोकांची अभागी. आण माझ्या डोळ्यांची पापणे ठेवीन जागी, पापणे ठेवीन जागी. धैर्य दे, फार सुंदर ओळी आता, लक्ष देऊन ऐका. धैर्य दे अन नम्रता दे, धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे. वाकू दे बुद्धी समाजा, तप्त पोलादाप्रमाणे. वाकू दे बुद्धी समाजा, तप्त पोलादाप्रमाणे. घेऊ दे आघात तीते, घेऊ दे आघात तीते, इंद्रियद्वारा जगाचे. पोळू दे आतून तीते, गा अतिंद्रियार्थ आचे. आशयाचा तोच स्वामी, आशयाचा तूच स्वामी, शब्द वाहे मी भिकारी. मागण्याला अंत नाही, आणि देणारा मुरारी. मागण्याला अंत नाही, आणि देणारा मुरारी. काय मागावे परिम्या, काय मागावे परिम्या, तूही कैसे काय द्यावे. काय मागावे परिम्या, तूही कैसे काय द्यावे. तूच देणारा जिथे अन, तूच घेणारा स्वभावे, तूच घेणारा स्वभावे. रसिक हो, कविता तुम्हाला आवडली असणारच. फार सुंदर कविता, अर्थवाही, अर्थगर्भ. प्रत्येक शब्दाचा अर्थ कितीही उलगडत जावो तरी आपल्याला उलगडत राहतो, वेगवेगळे अर्थ आपल्याला मिळत राहतात. एवढं मात्र नक्की, मर्ढेकर सश्रद्ध होते. आपल्या वाणीसाठी, आपल्या शब्दांसाठी, आपल्या कवितेसाठी त्यांनी ईश्वराजवळ जे मागितलं ते अनन्यसाधारण आहे. बरं तर नमस्कार. संमेलनाला सर्वजण जाऊयात, एकत्र येऊयात, साहित्य शारदेचा गजर करूयात. नमस्कार.